ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे Krishna Radhe Krishna 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 Radhe 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 Shyam Radhe Shyam Shyam Radhe Radhe Jai Ho Krishna 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 Radhe Radhe Shyam Radhe Shyam 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 Radhe Radhe Krishna Radhe Krishna 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 Radhe Radhe Shyam Radhe Shyam 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 Radhe Radhe Krishna Radhe Krishna 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 Radhe 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 Shyam Radhe Shyam 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 Radhe Radhe Jai Ho Radhe Krishna 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 Radhe 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 Shyam Radhe Shyam 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 Radhe Radhe
Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam, Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam, Radhe Radhe. Radhe Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe Shyam, Radhe Shyam, Shyam Shyam, Radhe. गोपाल कृष्ण भगवान की जय। क्या यार इकडे मोबाईल माझ्याकडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्त किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिम् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ श्री
विभूषित करा नवनीत दाभा पीतांबराधर बिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीमती राधा राणीजीच्या श्रीचरणी भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या श्रीचरणी आज या ठिकाणी भागवत कथा ज्ञान यज्ञाचं दुसरं पुष्प आपण समर्पित करणार आहोत। आपण काल पाहिलं ही जी भागवत कथा आहे ती कशा प्रकारे या जीवाचा उद्धार करते। मग भक्ती महाराणी आणि त्यांचे ते दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे पुष्ट झाले कशामुळे तर भागवताच्या श्रवणामुळे। ही भागवताची जी कथा आहे ती अत्यंत पापी मनुष्यालाही फल प्रदान करणारी आहे। मग आपलं कितीही महाराज कर्म बिघडलेलं असू द्या तरीही वैकुंठासाठी जी सरळ वाट आहे ती या भागवताच्या कथेद्वारे त्या भागवताच्या श्रवणाद्वारे आपल्यासाठी सहज सुलभ होणारी। म्हणून ही भागवताची कथा सनकादी ऋषींनी नारद महर्षींना सांगितली। 7 दिवसामध्ये सप्ताह श्रवणेन कलो पुनन्ति ते। या कलियुगामध्ये जर उत्तम साधन काही असेल तर ती भागवत कथा आहे। परंतु ही भागवत कथा त्यालाच फलदायी ठरते ज्याची याच्यावरती पूर्ण आणि नितांत निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भाव आहे। भगवान परमात्म्याची कृपा होण्याकरिता त्या भगवान परमात्म्याविषयी दृढ निश्चय पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, दृढ भाव पाहिजे। असा विश्वास असा निश्चय जर भगवंताप्रती असेल तर महाराज भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते। आपण म्हणतो महाराज देवाचा साक्षात्कार होईल का? का नाही होणार? आमच्या त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना भगवंताचा साक्षात्कार झाला। साक्षात्कार म्हणजे काय? आपल्याला वाटतं तो भगवान परमात्मा जसं टीव्ही मध्ये दाखवतात ना तसा सुंदर अशा प्रकारे आपल्या समोर कॉस्ट्युम घालून येईल आणि आपल्याला दर्शन देईल। पण साक्षात्कार एवढा मर्यादित आहे का? नाही। मग भगवंताचा साक्षात्कार होणं म्हणजे तरी काय? म्हणजे भगवंत तुम्हाला दिसणं किंवा तुम्हाला एक प्रतिकृती भगवंताची दिसणं म्हणजे साक्षात्कार नाही। भगवान परमात्मा हा सगळीकडे पुरून उरलेला आहे याची अनुभूती जेव्हा होते तो खरा साक्षात्कार। या संपूर्ण जगामध्ये तोच नटलेला आहे हे ज्यावेळेस आपण जाणू त्यावेळेस भगवंताचा साक्षात्कार होतो। सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही
देही प्रेरणा सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्वगति राम देहारे सर्वगति राम देहारे ओ सूर्य प्रकाश सहस्ररश्मि सूर्य प्रकाश सहस्ररश्मि सूर्य सूर्य प्रकाश हरि मुखे मन हरि मुखे माना हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे माना 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 सुंदर प्रमाण काय होतं प्रमाण सर्व घटी राम सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी सर्वं विश्वमयं जगत सगळीकडे परब्रह्माचं परमात्म्याचं दर्शन करणं तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आणि स्वतत्वाला जाणून घेणं म्हणजे साक्षात्कार आहे. लक्षात घ्या मी कोण आहे हे जाणून घेणं म्हणजे साक्षात्कार आहे आणि 7 दिवसामध्ये आपल्याला तोच साक्षात्कार करून घ्यायचा. नेमका मी कोण आहे याचा साक्षात्कार करून देणारी ही भागवत कथा आहे. म्हणून याचं श्रवण आणि याच्यावरती श्रद्धा केली पाहिजे. अशा प्रकारे भक्ती महाराणी यांची सुंदर लीला किंवा कथा आपण पाहिली. पुढे आपण इतिहास पाहणार होतो कशाचा की अत्यंत पापी मनुष्य सुद्धा या भागवत कथेने तरुण जाऊ शकतो. मग कोण? मग पुढे कथा येते धुंदुकारीची. पण त्याच्या पूर्वी मला सांगा मुलांनो आज काय आहे? काय आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन. बर प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे पोरांनो? बोला पटकन. मग माझा वेळ जाईल म्हणायचा. मी इथंच अडकणार मग माझी गाडी पुढे नाही जाणार. तुम्ही बोला पटकन. आता तुमच्या माता माऊली बोलत नाही मग मला नाही लाजानं तुम्हालाच विचारावं लागणार आहे. बोला. स्वातंत्र्य दिवस पण तो तर 15 ऑगस्टला असतो. तारखेत काहीतरी बोल. आज आहे प्रजासत्ताक दिन. आता विषय कसा निघाला सांगू. आता मी आहे पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट. माझा सगळ्यात आवडता विषय आहे पॉलिटिकल सायन्स. त्यामुळे मी असं सहजासहजी आजच्या दिवसाला तरी सोडणार नाही. आज कोणता दिवस आहे? प्रजासत्ताक दिन म्हणजेच गणतंत्र दिवस. गणतंत्र म्हणजे काय? सगळी शांत महाराज. आज सकाळी तर खूप भाषण जोरात ऐकू येत होते मला. माननीय महोदय, पूज्य गुरुजन वर्ग,
आणि येथे बसलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, आणि सगळ्यांनी आज हे तर बोललेच असते ना, we the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic and republic and to secure to all its citizens. म्हटले नाही तुम्ही? आम्ही भारताचे लोक म्हटले नाही? नाही, त्यांना माहिती सगळं, पण ते आता कसं होतं महाराज, ते परफॉर्मन्स प्रेशर येत असत. परफॉर्मन्स प्रेशर येत असत. गणतंत्र दिवस म्हणजे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, आणि त्या लोकशाहीमध्ये आपण राहतो. आपण भारत काय राज्य आहे? लोकशाही. म्हणजे 4 लोक जाते, 4 लोक नाही म्हणता येणार, अडल्ट फ्रँचायझी म्हटल्यावरती 18 वर्षाच्या पुढचे जे काही आहेत ते सर्वजण कमळाला नाही ना दामून आले. मी कोणत्या पक्षाची नाही, आमचा एकच पक्ष वारकरी पक्ष बरं का. पण दाबून यावं लागतं, ती शाही लावते. आपल्याला यालाच लोकशाही म्हणते. आपल्या इकडे तरी बरं हाल आहे महाराज. तुम्ही जर नॉर्थ कोरियाला गेला, तिथं जो आहे तो किंग आहे, आणि तो किंग काय करतो, तिथे इलेक्शन्स होतात, पण तिथल्या इलेक्शन मध्ये पार्ट्या किती आहेत माहितीये का तुम्हाला? आपल्या इथे तरी 17 पार्ट्या, पण तिथे एकच पार्टी, ते किंगची. तरी तिथं काय करतात, इलेक्शन करतात, मला मोठा पैसा खर्च करतात, आणि सगळे लोक त्या किंगलाच वोट देऊन येतात. एकच पार्टी, तोच तेवढा, त्यालाच वोट देऊन येतात. आणि अक्षरशः अशी परिस्थिती आहे, मी काही खोटं माझ्या मनाचं सांगत नाही, नॉर्थ कोरियामध्ये त्याला वोट देऊन येतात, आणि वोट दिल्यानंतर त्याच्या नावाचा जय जयकार करतात, आणि रस्त्यावरती महिला मंडळी वगैरे सगळे अशा रडतात, महाराज का तर आमचा किंग निवडून आला म्हणून. अशी वाईट परिस्थिती त्या देशामध्ये, नॉर्थ कोरियामध्ये. आणि रिपब्लिक ऑफ चायनाचं तर काय बोलायचंच काम नाही, नुसतं नावालाच रिपब्लिक आहे महाराज, बाकीचं पुढचं मला काही बोलायचं नाही. मग आपला देश काय रिपब्लिक आहे, म्हणजे लोकशाही. आता किती पण लोकशाही राहिलीये, ते आता मी काय बोलायचं महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. जाते, जास्त विषयांतर नको करायला. मला फक्त उत्सुकता होती की या लहान लहान चिमुकल्यांना माहित तरी असावं की आज काय आहे, म्हणून कशासाठी आपण गेलो होतो. झेंडावंदन करायला गेलो, बरोबर. रिपब्लिक डे झाला. सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या गायक वादक मंडळींकडूनही आणि समस्त ग्रामस्थांकडूनही मी तुम्हाला शुभेच्छा देते. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. हम जिएंगे हम मरेंगे, ये वतन
दिया चांदी भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सुंदर अशा प्रकारे देशभक्तीपर गीत आमच्या महाराजांनी गायलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. पण सकाळी आम्ही ऐकत होतो ते त्यांचं गाणं झालं ना, कोणतं गाणं होतं ते, नथवाली का पदरवाली का घुंगरूवाली, परत आवाज ऐकू यायचा. नथवालीसाठी 100 रुपये 200 रुपये असे काहीतरी कोणी बक्षीस दिले. तुम्हाला येतंय का बघ? विनोदाचा भाग सोडा. आता देशभक्तीवरून भागवत भक्तीकडे या. भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या सर्वांना करून घ्यायची. मग सांगितलं, हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिन सप्ताह यत्नेन कलौ पुनन्ति ते. काय, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा. असा एखादा मनुष्य आहे ज्याने आयुष्यभर पापाचरण केलेलं आहे, परंतु त्याने या भागवताची कथा अत्यंत विश्वासाने अत्यंत मन लावून श्रवण केलेली आहे आणि नुसतीच शुश्रूषुभी नाही तर त्या ठिकाणी त्याचं क्रिया पण केलेली आहे किंवा त्याचं वर्तन आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे, अशा माणसाला सुद्धा ही कथा पावन करून टाकते. मग कोणाला क्रोध आवरत नाही असा मनुष्य असतो महाराज. काय लोक असतात ना, अजिबातच क्रोधच आवरत नाही महाराज. छोट्या छोट्या गोष्टींवरून क्रोध येतो आणि समोरच्याला जे नाही ते बोलून टाकतो. क्रोधाग्नी दग्धा, छोट्या छोट्या गोष्टींवरून क्रोध येतो. माता माऊली, येतो की नाही क्रोध? मनासारखं नाही झालं की क्रोध आलाच म्हणून समजा. मग अशा क्रोधासाठी तुम्हाला एक उपाय सांगू का? आता तुम्ही म्हणत असाल, महाराज तुम्हाला येतो का क्रोध? अवश्य येतो. आता मी मनुष्य म्हटल्यावरती येणारच, परंतु क्रोध आलेला नसावा, आणलेला असावा. क्रोध आला ना, आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला क्रोध आलेला आहे.
ही पहिली पायरी आहे की क्रोध आलाय हा ओळखणे. आता दुसरी पायरी काय आहे? क्रोध आलाय, खूप बोलू वाटतंय. दुसरी पायरी काय आहे? जर समजा त्या परिस्थितीला शांत राहून प्रश्न सुटत असतील तर शांत राहा. परंतु जर तुमच्या शांत राहण्याने तर वाढत जात असेल प्रकरण, तर मात्र तुम्ही आता क्रोध आणायचा, येऊ द्यायचा नाही. क्रोध आणायचा, पण कोणत्या परिस्थितीत? काहीच आता उरलेलं नाहीये पर्याय त्यावेळेस. आणि कितीही क्रोध आला ना महाराज, तरी सुद्धा थोडासा धीर धरायचा. आणि सर्वात पहिले काम काय करायचं? देवाचं नामस्मरण करायचं. तिथल्या तिथंच क्रोध आला ओळखायचा आणि देवाचं नामस्मरण करायचं आणि शांत राहायचं. तुमचा क्रोध आपोआपच मिटून जाईल. काय असतं ना महाराज, आपलं हे जे मन आहे ना, मन किंवा आपली जी बुद्धी आहे ना, एवढ्याशा राईचा मोठासा पर्वत करते. बरोबर आहे की नाही? आता माता मौल्यांना खूप जास्त चांगल्या प्रकारे समजत असेल, कारण असतं महाराज माता मौल्यांचं थोडस काम नीट नाही झालं. आता माझ्या घरच्या उदाहरणावरून मी सांगतेय. माझी म्हणजे जी आई आहे ना, तिला सगळ्या गोष्टी एकदम अशा वेळेत लागतात किंवा एकदम अशा टापटीप लागतात, सगळ्या अशा क्रमानुसार लागतात. मग माझ्यासारख्या व्यक्तीचं काय होणार? मग येतो तिला क्रोध. मग सारखंच बोलल्यानंतर महाराज आपल्यालाही राहवत नाही. लपून काय ठेवायचं? आपण काय धुतलं तांदळाचे नाही. इथं कथा करते म्हणजे काय, मी जास्त आता 4 श्लोक पाठ केले, त्यात काय एवढं मोठं महाराज. हे जे काही सांगते ते भगवंताच्या कृपेने, माझं काही पदरचं नाही बरं का. पण हा आलेला अनुभव तुम्हाला सांगते. मग काय करायचं? शांत राहायचं, बोलणाऱ्याला बोलू द्यायचं. आता सासू सुनांच्या भांडण्यामध्ये सुनेला वाटतं माझी बाजू खरी आहे, माझी बाजू खरी आहे, सासूला वाटतं माझी बाजू खरी आहे, मग बाचाबाची होते. पण त्या ठिकाणी काय करायचं? सासूनेही शांत घ्यायचं, सुनेनेही थोडस शांत घ्यायचं. आता तुम्ही म्हणसाल महाराज सांगणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात ज्या वेळेस तो अनुभव येतो त्यावेळेस मात्र कोणालाही क्रोध आवडत नाही. परंतु या भागवत कथेतून हेच शिकायचं आहे आपल्याला, कितीही क्रोध येऊ द्या, परंतु क्रोध आवरता आला पाहिजे. भगवंताने सुद्धा शिशुपाळाच्या 100 चुका माफ केल्या होत्या. भगवान परमात्मा शांतपणे 100 पर्यंत मोजत होते, काही एक शब्द बोललेले नाही. मग हा जो संयम आहे आपल्या मनावरती, हा जो कंट्रोल आहे, हे शिकायचं भागवतात. क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिन. कुटील माणसं कुठे ना कुठे तरी काहीतरी करायची, कुणाचं बाण पकडणार, कुणाला काहीतरी शिव्या देणार, सहज चालता चालता कुणाला तरी पाडणार. असे जे कुटील लोक असतात किंवा एका दुसऱ्यांमध्ये फूट पाडणार, असे जे कुटील लोक असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ही कथा पावनी करणारी. बघा, कथा म्हणजे काय माहितीये का? रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं जो कोणी येतो त्याच्या मापचे सगळे असे शर्ट आहेत, फक्त आपलं आपलं माप ओळखून घ्यायचं आणि तो शर्ट घालायचा. आता कधी कधी काय होतं महाराज, लोकांना वाटतं की महाराज तुम्ही जरा जास्त बोलता. आता साहजिक आहे, पण बोलणं सुद्धा गरजेचं आहे. कारण भागवत कथा म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी अनुभवतो. क्रोध असणे किंवा मोह असणे. काही काही लोक मोहग्रस्त असतात, काही काही लोक चिंतातूर असतात. मग भागवत कथा कशासाठी आहे? आपली चिंता दूर करण्यासाठी, आपलं मन शुद्ध करण्यासाठी आहे. म्हणून या भागवत कथेचं पान केलं पाहिजे. 7 दिवसामध्ये अशा लोकांचा उद्धार होऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सकाळी पापकर्म करतो आणि संध्याकाळी 7 वाजता बरोबर ते तिथं कथेला कथा मंडपात येतो, मग आमचे पाप धुवून जातील का? नाही. कोणते पाप धुवून जातील? ज्यावेळेस अज्ञान आहे की आम्ही काय करतोय आम्हाला याचं भान नाही,
पण आता भागवत कथा श्रवण केली, आपलं चुकतंय. पहिली तर गोष्ट, माणूस चुकतो हे माणूस मान्यच करत नाही. आपण कुठेतरी चुकतोय हे मान्य पहिले करता आलं पाहिजे. पण प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? होय तरी म्हणा. हा, आज आज जरा छान मूड मध्ये दिसतंय बरं का. आपण चुकतो हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. सगळ्यात पहिले तेच कळालं पाहिजे की आपण चुकतोय. मग चुकतोय म्हटल्यानंतर चूक दिसते, चूक दिसली की ती सुधारता येते. पण आपण चुकत नाही म्हटल्यानंतर सुधारण्याचा प्रश्नच नाही. मग ही जी कथा आहे ती आपल्याला दोषांचं दर्शन करून देते, आपल्यातले असणारे. आपण म्हणतो आपल्यात दोष आहेत का? हो, भरपूर आहेत. अनगिनत दोष आपल्यामध्ये आहेत, अनगिनत दोष. किती गणना करावी त्या दोषांची. परंतु एकदा का या कथा मंडपामध्ये आला, आपल्याला समजलं आपलं कुठे चुकतंय, मग सुधारण्याची पूर्णपणे तयारी आहे. सुधारलं पण पाहिजे, नाहीतर पहिल्या वर्षी ते गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही ते वाजवलं, पण तुम्हाला माहितीये का ते माझ्या वडिलांचं सगळ्यात अतिशय प्रिय गाणं आहे. मैं तो पुतला हूँ सावरिया सेठ, मेरा तो कुछ भी नहीं. हा, त्यांचं खूप आवडतंय. त्यांनी खूप वेळ ऐकले आणि त्याच्यामुळे आम्हालाही खूप वेळ ऐकावं लागले. वा, ते मगाशी पण ऐकलं होतं, मला वाटतं त्याच्यामुळेच आपल्या कानात बसलं का ते. सकाळी का काहीतरी नाही, मगाशीच लागलं होतं ते. बरोबर आहे. हा, तर कुठे होतो आपण? आपली चूक समजली पाहिजे आणि हे दोषांचं दर्शन भागवत आपल्याला करून देत. नुसतं दोषांचं दर्शनच करून देत नाही. या नरदेहामध्ये आपण जन्म घेतला, मग या नरदेहामध्ये जन्म घेतल्यानंतर या नरदेहाचे सुद्धा काही फायदे आहेत. या फायद्यांचे वर्णन सुद्धा या ठिकाणी भागवत करतं. कोणता फायदा? आपण पाहिलं, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे सगळ्यात मोठा गुण आहे. याचं दर्शन आपल्याला भागवत करून देते. एवढेच नव्हे, हे शास्त्र जे आहे ते शास्त्राचं आपण गान करतोय, आपण पठण करतोय, श्रवण करतोय, हे सुद्धा एक गुणच आहे. आणि या कलियुगातून आपण उद्धरून जाऊ शकतो भागवत कथेच्या श्रवणाने, हा सुद्धा एक गुणच आहे. मग कोण केलं? सांगितलं इतिहास. कुठला? धुंदुकारी. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते, अतिशय विद्वान ब्राह्मण. दुसरे त्या ठिकाणी व्यासच म्हणावे, एवढे ते विद्वान होते. मग असे असणारे व्यास, त्या ठिकाणी ब्राह्मण आत्मदेव, सर्व काही होतं महाराज, संपत्ती होती, पत्नी होती, परंतु मूल नव्हतं. आता महाराज शोकांतिका याची आहे, एखाद्याला जर मूल नसेल तर त्याला जास्त त्याची चिंता नसते, शेजारच्यांना जास्त चिंता असते. आणि त्याच्या तोंडावर लोक म्हणतात, का हो एवढे वर्ष झाले लग्नाला अजून मुलबाळ नाही तुम्हाला? अरे त्याला माहिती आहे. आपल्या वचनाने माणूस बोलताना विचारच करत नाही महाराज. आपल्या बोलण्याने एखाद्याच्या मनावरती किती परिणाम होत असेल, एखाद्याला किती वाईट वाटत असेल, एखाद्याचं अंतकरण किती वाईट होत असेल किंवा दुःखी होत असेल, याचा माणसाने विचार करावा. बोलताना जर आपल्या बोलण्याने एखाद्याला त्रास होत असेल तर तिथं माणसानं शांत बसावं. कारण त्याच्यामध्येही तो भगवान परमात्माच आहे, त्यालाही त्याचं दुःख आहे, पण आपण त्याला विचारपूस करून त्याचं दुःख अजून वाढवतोय, कमी नाही करत आहे. आत्मदेव ब्राह्मणाला त्या ठिकाणी एवढं दुःख झालं महाराज, एवढं दुःख झालं.
आणि आता आत्मदेव ब्राह्मणांनी विचार केला आत्महत्या कर. लोक आत्महत्या का करते? लोक काय म्हणतील हा जो रोग आहे ना, सगळ्यात पहिले या रोगाला बाजूला केलं पाहिजे. लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, किती विचार करतो आपण 4 लोक काय म्हणतील. पण आजपर्यंत ती 4 लोक तर मला सापडलीच नाही. कुठे ती 4 लोक? आपण सगळ्यात पहिले भगवान परमात्म्याचा विचार केला पाहिजे की तो काय म्हणेल. जर तो म्हणत असेल ना सगळं काही ठीक आहे, तर मग 4 लोकांचा विचार करू नका. आणि आत्महत्येसारखं पाप तर दुसरं कोणतंच नाही महाराज. आत्महत्या केल्यानंतर कोणत्याही त्या जीवाला मुक्ती मिळत नाही, त्या जीवाला भटकावं लागतं. म्हणून आत्महत्या करू नये. परंतु आपण जास्त विचार करतो दुसरे काय म्हणतील आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी होतात. त्याच्यापासून वाचता आलं पाहिजे. आणि आपण त्या भगवान परमात्म्याशी नातं जोडलं पाहिजे. जर का त्या भगवान परमात्म्याशी नातं जोडलं, आपल्याला दुःख होण्याचं कारण नाही. 4 लोक तर मग कधीच बाजूला होतील. लोकांचा जास्त विचार करायचा नाही. समजलं? समजलं का? झोपलं तर नाही ना? हा, नाही तर म्हटलं समाधी वगैरे लागायची. समाधी काय लागू देऊ नका. कालच्या आपण कथेमध्ये पाहिलं ना, भक्ती देवीला सांगितलं कुठे राहा, सर्वांच्या हृदयामध्ये. जे कोणी भागवत कथा श्रवण करतील. तसंच निद्रा देवीला सुद्धा आहे वरदान की जो कोणी असा झोपेल ना, म्हणजे भक्तांच्या, ती पण इथे जाऊन बसते निद्रा देवी. मग कधी कधी लागते अशी समाधी चुकून वाकून, पण मधून मधून आम्ही फवारा मारत जाऊ, त्याची काही चिंता करू नका. आणि महत्वाची सूचना, लोक काय म्हणतील याच्यावरूनच मला यायचं होतं. इथं भजन चालू असताना काही लोक नृत्य करतात. नृत्य करणं काय चुकीचं आहे का? नट बरोबर पोहू आपण भगवान परमात्मा, किती सुंदर नाचतो भगवान परमात्मा, आणि आपण भगवान परमात्म्याच्या नावामध्ये नाचतो. मग ते काही चुकीचं नाही. पण काय कायांना कसं वाटतं, आता कसं बाई नाचू, कसं बाई नाचू मी. परीक्षित महाराज हसले बर का. परीक्षित महाराजांना हसू आलं. हा, विचार काय करत तुमच्या इकडे तरी बरे महाराज. आमच्या इकडे ना महाराज, आमच्या गावच्या सप्त्यामध्ये आम्ही त्या बायांना बोलू बोलू वैतागतो. चला उठा, आनंद घ्या, थोडासा नाचा, थोडीशी तरी कंबर हलवा. पण काही नाही, अशा स्तब्ध उभा राहते जसं की त्यांना कोणी तर स्टॅच्यू म्हणाले. स्टॅच्यू माहिती ना? हा, स्टॅच्यू असं एकदम स्थिर उभा राहायचं स्टॅच्यू सारखं, अजिबातच हलत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, मीराबाईंनी धरली का लाज, जनाची धरली का लाज नाही. मनाची असावी पण जनाची नसावी. पग घुंगर बांधणी रानाची रे, घुंगर बांधणी रानाची, घुंगर बांधणी रानाची, घुंगर बांधणी रानाची. सर्वांनी या ठिकाणी हा आनंद लुटायचा आहे. सर्वांनी भजनामध्ये टाळी वाजवायची आहे, मुखाने श्रीहरीचं नाम घ्यायचं आहे. आणि
नृत्य करायचं असेल तर अगदी कुणाचाही विचार करायचा नाही, मन मोकळेपणाने नाचायचं, गायचं, आनंदी राहायचं, एवढाच मंत्र लक्षात ठेवायचा. आपण कुठे होतो? भागवत कथेमध्ये. आत्महत्या करण्यासाठी गेले का? कारण मूल नाही. मला वाटतं भगवंताशी संबंध जोडावा. अरे मूल नाही ना, उलट भगवंताची कृपा मानावी. हे भगवंता, तूच माझा पुत्र आहे. भगवान परमात्म्याला पुत्र करा, त्याची सेवा करा. भगवंताशी नातं जोडायचं आहे ना, कोणतंही जोडा, दास्य जोडा, सख्य जोडा, पुत्रत्वाचं नातं जोडा, कोणतंही नातं भगवंताशी जोडा आणि त्या भावाने भगवंताची पूजा करा, त्या भावाने भगवान परमात्म्याचं स्मरण करा. वनामध्ये निघून गेले आणि वनामध्ये निघून गेल्यानंतर तिथे एक ज्ञानी महर्षी आत्मा त्यांना भेटले. ते ऋषी होते आणि सहज चालले होते. त्यांनी पाहिलं एक मनुष्य आहे, खूप दुःखी आहे. त्याच्या जवळ गेले. आत्मदेव ब्राह्मणांना विचारलं, काय झालं, एवढे दुःखी का? आत्मदेव ब्राह्मणांनी त्यांना सगळं काही सांगितलं. एवढी लग्नाला वर्ष झाली, परंतु अजूनही त्या ठिकाणी मला पुत्र प्राप्ती झाली नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा, पुत्रेष्णा एक असते, दारेष्णा असते, वित्तेष्णा असते आणि लोकेष्णा असते, अशा चार. पुत्रेष्णा म्हणजे पुत्र व्हावा अशी इच्छा असते, वंशाचा दिवा व्हावा अशी इच्छा असते, म्हणून पुत्रेष्णा. पण ती पुत्रेष्णा पूर्ण नाही झाली की दुःख येतं. दुसरी असते दारेष्णा, म्हणजे सुंदर अशी बायको भेटावी, लग्न व्हावं, दारेष्णा. नंतर असते वित्तेष्णा. आता बघा, बायको संसार चालू झाला म्हटल्यानंतर हे मनीरामजी तर लागतात. मग मनीरामजीसाठी रात्रंदिवस कष्ट चालू आहे महाराज, रात्रंदिवस कष्ट चालू. काय सांगता, मरायला सुद्धा वेळ नाही महाराजांना. एवढे महाराज, एवढे लोक मनी 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 करत आहेत. वित्तेष्णा आणि लोकेष्णा. लोकेष्णा म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी ज्यावेळेस आपल्याला इच्छा असते, चार लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली वाहवाही करावी अशी इच्छा असते, ती लोकेष्णा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्मदेव ब्राह्मणांनी सांगितलं, मी ज्यावेळेस झाड लावतो ना, त्यावेळेस त्या झाडाला फळही येत नाही, फुलंही येत नाही. अहो, माझ्या गोठ्यातली जी गाय आहे तिला सुद्धा वासरं होत नाही. असा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी ऋषींना सांगितला. ऋषींनी सांगितलं, आत्मदेव चिंता नको करू, अरे ज्यांचे आहेत त्यांना बघ. पुत्र होणं वेगळीकडे आणि तो चांगला निघणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट. आणि आज कलियुगामध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहतोय महाराज, एवढ्या गोष्टी पाहतोय. मी सुधामूर्ती म्हणून एक लेखिका आहेत, माझ्या आवडते आहेत. तर त्यांचं एक पुस्तक आहे, वाईज अँड अदरवाईज. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर अशा छोट्या छोट्या अशा त्यांच्या जीवनातल्या गोष्टी सांगितल्या. त्यांचं फाउंडेशन आहे, ते लोकांसाठी काम करतं. मग त्या कथेमध्ये लिहितात की एके दिवशी काय झालं म्हणे, आमच्या फाउंडेशन मध्ये एक वृद्ध आजोबा आणि त्यांच्यासोबत एक निम्म्या वयाचा 50-1 वयाचा माणूस आला. आणि तो आला आणि तो म्हणाला, ताई मला थोडासा तुमचा वेळ पाहिजे. मग त्यांनी केबिन मध्ये बसवलं, त्यांना त्यांच्याशी बोलल्या. तो सद्गृहस्थ म्हणाला, 50 वर्षाचा जो आसपास होता तो
तो म्हणाला की हे आजोबा आहेत ना आजोबा, हे मी रस्त्याने जात होतो सकाळी ऑफिसला आणि जाता जाता म्हणे मला हे रस्त्याला दिसले, यांचं कोणीही नाही, यांच्या मुलांनी ह्यांनी सोडून दिलंय म्हणे यांना, यांचं कोणीच नाहीये. तर मला असं वाटतं की तुम्ही यांचा खर्च करावा, तुम्ही यांना वृद्धाश्रमामध्ये टाकावं. आता त्यांचं फाउंडेशन म्हणजे एनजीओ सारखंच आहे. मग त्या म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी त्या आजोबांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, त्यांचा सर्व खर्च त्या पाहत होत्या. बरेच दिवस लोटले आणि आता आजोबा जरा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी सहज त्यांना असंच फोन गेला वृद्धाश्रमामधून की ते आजोबा आजारी पडले आणि त्यांचं आता काही खरं नाही म्हणे, त्यांचे कोणी आप्तेष्ट असतील त्यांना तुम्ही बोलवा आणि तुम्हीही या शक्यतो. मग सुधामूर्ती त्यांच्या जवळ गेल्या, दवाखान्यामध्ये गेल्या, त्यांची भेट घेतली. पण आता आजोबांचं काही खरंच नव्हतं, म्हणजे त्यांचं झालेलंच होतं. बघितलं त्यांनी आणि म्हटलं पुढची प्रोसिजर करा, आता काय हरकत नाही, यांचं कोणीच नाहीये म्हटल्या. डॉक्टरांना सांगितलं त्यांनी, यांचं कोणीच नाही म्हटलं, यांच्या घरच्यांनी त्यांना सोडून दिलंय. मग त्यांनी पाहिलं तर तिथे एक सद्गृहस्थ होता आणि तो गृहस्थ त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, यांनी काही सोडून दिले का? विल असतं ना, विलला काय म्हणते तू, म्हणजे मरण्याच्या अगोदर सोडून जाते पत्र. आता मला त्याचं इंग्लिशच माहितीये, विल म्हणतात त्याला. हा, मृत्यूपत्र. हा, त्यांनी काय सोडलंय का म्हणे. आता पहिले तर त्यांना समजेना की हा माणूस कोण आहे. खूप 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 त्यांनी विचार केला. मग त्यांना लक्षात आलं की अरे हा तर तोच आहे जो सोडून गेला होता त्यांना खूप वर्षापूर्वी. म्हणाले असेल, मला काही माहित नाही, पण तुम्ही कोण आहात त्यांचे? तो म्हणाला, अहो मी त्यांना सोडून आलो होतो. हो बरोबर आहे, पण तुम्हाला काय विल कशाला पाहिजे, त्यांचं मृत्यूपत्र कशाला पाहिजे? तोपर्यंत डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी त्यांच्या हातात एक बॉक्स होता आणि तो बॉक्स त्या वृद्ध आजोबांचा होता. डॉक्टर घेऊन आले, बॉक्स बघताच तो माणूस त्या बॉक्स कडे धावला. तो बॉक्स घेतला, त्याच्यात बघितलं कागदपत्रे वगैरे काय आहेत का नाहीत का. आता सुधामूर्ती विचारात पडल्या, म्हटल्या याचं चाललंय काय नेमकं. त्यांनी पहिले प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात, यांचे आजोबांचे कोण आहात तुम्ही? तो म्हटला, मी यांचा मुलगा आहे. विचार कर, काही वर्षापूर्वी याने काय म्हणून सोडलं होतं, यांचं कोणी नाही. मग त्याला विचारलं, तुम्ही असं का खोटं बोलला? ते म्हटले, माझ्याकडे एवढा पैसा नव्हता आणि मला या म्हाताऱ्याची सेवा होत नव्हती, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे सोडलं. आता मी जर म्हटलं असतं वृद्धाश्रमामध्ये तर मला माझ्या स्वखर्चाने सोडावं लागलं असतं, परंतु मला ते करायचं नव्हतं, म्हणून तुमच्या एनजीओ मार्फत किंवा तुमच्या फाउंडेशन मार्फत मला मोफत मध्ये यांना सगळं काही करता आलं असतं, वृद्धाश्रमामध्ये पाठवता आलं असतं. असे लोक आहेत महाराज समाजामध्ये, एवढे क्रूर, एवढे महाराज निर्दयी आहेत. स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा सांभाळत नाही, स्वतःच्या आई वडिलांना मारहाण करतात, अपशब्द बोलतात. अशा लोकांसाठी महाराज पहिले तर मला कीव येते आणि नंतर येतो क्रोध. वाईट लोकांसाठी आलेला क्रोध चांगला, चांगल्या लोकांसाठी कधी क्रोध आणू नये, पण वाईटांसाठी अजिबात नाही. आता ताई वधार, जे लोक असे असतात ना त्यांना बरोबर महाराज जे काय असेल ते त्यांची ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. मग चांगला पुत्र होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. चांगले पुत्र कधी होतील महिला मंडळ, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल दाखवाल. तुम्हाला माहितीये का, स्वतः सत्य घटना सांगते, मी स्वतः बघितलेलं उदाहरण आहे. लहानच, आता कुणाच्या वयाची सांगू, एकदम लहान, एकदम 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची असेल. ती मुलगी मोबाईल बघितल्याशिवाय झोपतच नाही आणि झोपते तर कशी माहितीये का महाराज, तो मोबाईल असं समोर चालू असते, तिचं स्क्रोलिंग करणं चालू असतं. ती मोबाईल मध्ये बघते बघते 12 वाजले 1 वाजले, शेजारी आई झोपते पण या पोरीला झोप नाही.
बर का, या पोरीलाच होत तिचं ते चालू सारखं, एकदम लहान 2 वर्षाची मुलगी, चालूच आहे तिचं ते. आणि नेट संपलं. आता नेट असतं 2 GB मारलं तर मग ते काही ठराविक वेळेनंतर संपणार. नेट संपल्यानंतर तो व्हिडिओ बंद पडणार. आता व्हिडिओ बंद पडल्यानंतर झोपायचं नाही, शांत. आरडाओरडा करायचा, एवढा आतताईपणा करायचा आणि आईला म्हणायचं आई व्हिडिओ लावून दे, आई व्हिडिओ लावून दे. असे उदाहरण मी पाहिले. आजकालच्या मुलांचं खूपच अवघड झालंय महाराज. आता मी हे सांगते कारण मी लहानपणी मोबाईल बघितला नाही. हा, इथं सांगायला पण थोडा तरी आपला स्वतःचं आचरण पण लागतं ना महाराज. नाही बघितला मी लहानपणी मोबाईल, आता बघते ते वेगळं, पण चांगल्याच गोष्टी बघते. तर त्या ठिकाणी आता हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच घातक पण आहे. आता याच्यावरती महाराज आपण काय पण करू शकतो, नोट्स काढू शकतो. आता हे पुस्तकं वगैरे एवढी वही वगैरे घेऊन जायची गरज नाही. आपलं मोबाईल मध्ये नोट्स म्हणून ऍप आहे, त्याच्यामध्ये घ्यायचं नोट्स काढत बसायचं, जे काही येईल ते सोपं आहे. आणि कुठं पण जाता येत ना, आपण ते हे करू शकतो. खूप सारे फायदे आहेत. मोबाईल मध्ये अभ्यास होऊ शकतो. आता माझी बहीण आहे, ती मोबाईल मध्ये अभ्यास करते. जे काही तिला समजलं नसेल, मोबाईल उघडायचा, त्याच्यामध्ये युट्यूबला व्हिडिओ लावायचा आणि ते बघत बसायचं. आणि खरंच त्याचा फायदा पण होतो बरं का. मग काय करा, मोबाईल पासून आपल्या मुलांना दूर ठेवा. आता या लहानग्यांना वाटत असेल महाराज कशाला तुम्ही कथा करायला बसला इथं, आमचा मोबाईल बंद पाडला तुम्ही. परंतु त्यांच्या हिताचं आहे ते. कारण खूप साऱ्या गोष्टी महाराज सगळीकडे शोध चालू आहे. मोबाईलमुळे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी जी असते मुलांमध्ये ती कमी होते. ग्रास्पिंग पॉवर आहे ना, ती मुलांची कमी होती मोबाईल मधून. डोळे लवकर खराब होतात मुलांची मोबाईल बघितल्यामुळे. आणि क्रिएटिव्हिटी आहे ना मुलांमध्ये, ती कमी होती मोबाईल बघितल्यामुळे. एवढे सगळे दुष्परिणाम आहेत. आणि मोबाईल बघितल्यामुळे मुलांचा चिडचिडपणाही वाढतो. कारण मोबाईल मध्ये सहज गोष्टी उपलब्ध होऊन जातात. त्यांना काही जास्त डोकं लावायची गरज नाही. एक सर्च मारला की जे काही पाहिजे ते मिळून जातं. मग त्यांची जिज्ञासू जी वृत्ती आहे ती वृत्ती नष्ट होते. पहिले एखादी गोष्ट महाराज सर्च करायची म्हटली किंवा जाणून घ्यायची म्हटली तर हजारो पुस्तकं चालून बघावी लागायचे. आता ते गुगल महाराजला सांगितले की लगेच गुगल बाबा चालू करतोय, जे काय असेल ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून महिला मंडळांना सगळ्यांना विनंती आहे, आपल्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहेत ना, तर त्यांना जरा मोबाईल पासून दूर ठेवा. नाही हो, तू खूप दिवसांनी दिसली ग. हो, आमची परिराणी महाराज एवढी तिने गेल्या वर्षी आली होती ना मी, एवढी ती माझ्या मागे मागे करायची. ताई असं, दीदी तसं, दीदी तू चाललीच का, दीदी तू काय झालं. एवढा आम्हाला तिचा लळा लागला होता महाराज. आम्ही जाईपर्यंत तिचंच नाव घेत होतो. आणि कधी मध्ये आठवण झाली ना, तिचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी बघत राहते. पण ती आता विसरली मला. विसरली ना तू, विसरली म्हणते. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही विसर, गोरखेडीच्या लोकांना विसरणं शक्य नाही महाराज. हो, आम्ही एवढे फिरतो पण असे लोक, असे माणूस की असा लळा, असा जिव्हाळा. आमच्या धोंगडे काकांकडे तर गेल्या वर्षी त्यांच्याकडे मुक्काम होता ना, असं वाटत होतं महाराज आई वडिलांपेक्षाही जास्त त्यांनी आमच्यावरती जीव लावला, खूप जीव लावला. एवढं नातं तयार झालं महाराज आमचं घट्ट. आता तुम्ही म्हणता ना, आम्ही पण बाकीची म्हणते ना, आम्ही पण खूप काही काही केलं होतं महाराज. 7 दिवसामध्ये तुमच्या सर्वांची नावं घेते बरं का. आणि समस्त ग्रामस्थ काय इथं एक कुणाचं पण नाव घेऊन चालत नाही. कारण इथं हा एकल्याचा खेळ नाही, नोहे एकल्याचा खेळ म्हणूनही मेळ मिळविला. सर्वांनी मिळून हे सगळं कार्य पार पाडतोय. सर्व मिळून या ठिकाणी झटताय. आणि सगळं गावच महाराज असं आहे ना, यांच्यामध्ये प्रेम,
यांच्यामध्ये भाव, यांच्यामध्ये भक्ती एवढी कुठून कुठून भरलेली आहे. आमच्याकडे खरंच सांगते, आमच्याकडे असे लोक नाही, म्हणून आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतं. प्रेम सुख दिया हो, प्रेम सुख देई, प्रेम सुख दिया हो, प्रेम सुख देई, सुख दिया